न्यूज 18 सत्यासाठी बेधडक. माधवनगर येथील महावितरणकडे जाणारा रस्ता उखडल्यानं नागरिकांची गैरसोय. सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांचे ग्रामपंचायतीला निवेदन. माधवनगर येथील रेल्वे प्रशासनाच्या जागेमधून महावितरणकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पाणी साठून चिखल व दलदल निर्माण झाली होती. या पाण्याचा निचरा होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या वतीनं त्या ठिकाणी मुरुम टाकून मार्ग सुसज्ज करण्यात आला होता. मात्र अलीकडेच पाण्याचा निचरा करण्याच्या उद्देशानं हा मुरुम टाकलेला रस्ता उखडण्यात आलाय. त्यामुळं आता महावितरणकडे जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकारामुळे वीज बिल भरण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध व वयस्कर नागरिकांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम व काही नागरिकांनी सरपंच अंजू तोरो यांना निवेदन सादर केलंय. निवेदनात म्हटलंय की लोकप्रतिनिधींनी उखडलेला रस्ता त्वरित पुन्हा तयार करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. तसेच ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणीही करण्यात आली आहे. वेळेत मार्ग सुकर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुमित निकम यांनी दिला आहे.